ओके, आता क्लास आपला रेकॉर्ड होतोय, सगळ्यांनी अटेंडन्स लिहा पटापट। सब लोग अटेंडेंस लगाएंगे। लेट्स सी कौन कौन है आज प्रेजेंट। रिद्धि, धारा, ओके, उर्वी आहे, ठीक आहे, गुड। धाराचा माइक चालू झालाय, माइक बंद करा। ओके, थैंक यू सो मच। ठीक है, हम लोग स्टार्ट करते हैं क्लास, बाकी बच्चे ज्वाइन होते रहेंगे। जसं आता तुम्ही मला सांगितलं, सगळ्यांना ही स्लाइड दिसते। ओके, आज आपला कुठला क्लास आहे? ईव्हीएस अँड जीके। मागच्या क्लासमध्ये माझ्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्या कारणाने तुमचा क्लास प्रियांका मॅडमने घेतला। ओके, त्याच्यामध्ये काय शिकवलं मैम ने, क्या पढ़ाया उस क्लास में? पिछली क्लास में आपको एक्शंस के बारे में पढ़ाया, राइट? कौन कौन से एक्शंस हम लोग करते हैं, उसको क्या बोलते हैं, वो आप लोगों ने सीखा। तो वो था एक्शंस का पार्ट 1। क्योंकि ऐसी बहुत सारी एक्शन्स आहे और आप लोग बहुत छोटे हो, तुम्ही सगळे खूप लहान आहात आणि अशा बऱ्याचशा एक्शन्स आहेत ज्या तुम्हाला शिकायच्या आहेत, पण आपण त्या हळूहळू शिकणार आहोत। ठीक है, हम लोग थोड़ा स्टेप बाय स्टेप धीरे धीरे पढ़ेंगे ये सब चीजें। ओके, तो आज का अपना टॉपिक क्या है? एक्शन्स पार्ट 2। काय टॉपिक आहे आपला? एक्शन पार्ट्स 2। आणि याच्यामध्ये आधी मी काय करणार आहे, तुमची मागच्या क्लासची रिव्हिजन घेणार आहे। ओके, तर आपण बघूया, चला पुढे जाऊया। या रिव्हिजन मध्ये मी काही पिक्चर्स दाखवलेत बघा खाली। ठीक है, आता रिव्हिजन कशी घेणार आहे, मी तुम्हालाच क्वेश्चन विचारणार आहे। मैं आप लोगों को ही क्वेश्चंस पूछने वाली हूँ और आपने आंसर देना है कि क्या लिखा है। आइडेंटिफाई द एक्शन शोन इन ईच पिक्चर। ओके, यहाँ पे अलग अलग पिक्चर दिखाया है, तो कौन क्या कर रहा है वो आपको बताना है। तो पहले पिक्चर में ये बच्चा चश्मा लगाकर क्या कर रहा है, कौन बताएगा मुझे? ये कौन सी एक्शन दी है यहाँ पे? नाम लिखो फटाफट, किसको आता है? या फिर आप हैंड भी रेज कर सकते हो। ठीक है, धारा, चला धाराचा माइक चालू करा। हॅलो, गुड मॉर्निंग धारा। व्हेरी गुड, काय करतोय? रीडिंग करतो। येस, मॉर्निंग मॅम। गुड मॉर्निंग बेटा। बघा, धाराने बरोबर आंसर दिले आपल्याला। ठीक है, धारा का आंसर एकदम करेक्ट है। ये बच्चा क्या कर रहा है? रीडिंग कर रहा है। देखो उसके हाथ में बुक है। ठीक है, तो काय करतोय? रीडिंग। मग त्याची ऍक्शन जी आहे ती ऍक्शन कोणती ऍक्शन आहे? रीडिंग, रीड करतोय तो। वेरी गुड धारा। अभी सेकंड नाम ईशा का था, तो ईशा आप बताओ, अभी ये जो लड़की है वो क्या कर रही है? राइटिंग। रायटिंग, व्हेरी गुड ईशा, शाबाश, गुड गर्ल। बघा, ही मुलगी काय करते? रायटिंग। तिच्या हातामध्ये पेन्सिल आहे की नाही, आणि समोर नोटबुक ठेवली आहे तिने, आणि त्या हाताने ती लिहिते पेन्सिलने नोटबुक मध्ये। मग आपण जे लिहितो त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? राइटिंग। ठीक है, वेरी गुड ईशा। ये लड़की क्या कर रही है? राइटिंग कर रही है, शाबाश। अभी ये जो थर्ड पिक्चर है, इसमें देखते हैं किसका नाम था आगे ईशा के बाद। ओके, इथे तर फक्त अटेंडन्सच लिहिलेली आहे। बघा हे पिक्चर बघा आणि मला सांगा कोणाला याचा आन्सर येतोय। हा मुलगा काय करतोय या पिक्चर मध्ये? कोणाला येतंय का? नाव लिहा चला चॅट बॉक्स मध्ये तुमचं।
ईशा ईशा को तो ईशा ने एक बार बता दिया, और किसी को आता है क्या देखते हैं, नहीं तो ईशा से पूछेंगे. ओके, चला नहुषला येत आहे. नहुष, सांग बाळा, काय करतोय हा मुलगा? कुठली ऍक्शन आहे सांगायची आहे? काय करते? स्लीपिंग करता. हा, झोपलाय ना तो बेडवर. स्लीपिंग, व्हेरी गुड. हा, ठीक आहे, गुड बॉय. बघा, नहुषने दिलेला आन्सर एकदम करेक्ट आहे. हा मुलगा काय करतोय? झोपलाय बघा बेडवर. सो ही इज स्लीपिंग. त्याची ऍक्शन काय आहे? स्लीपिंग. ओके, झोपलाय. स्लीप म्हणजे झोपणे, लक्षात ठेवायचंय. परत हे तिन्ही पिक्चर्स बघूया. पहिलं पिक्चर होतं रीडिंग. तो मुलगा काय करतोय? रीड करतोय. सेकंड पिक्चर मध्ये जी मुलगी दाखवली ती काय करते? रायटिंग, लिहिते. आणि थर्ड पिक्चर मधला मुलगा काय करतोय? झोपलाय, तो स्लीपिंग. ओके, हे तिन्ही लक्षात आले. आता पुढे जाऊया आपण. आता या पिक्चर मधली मुलगी तुम्हाला मागच्या लेसन मध्ये टीचरांनी शिकवलंय. तर ही मुलगी काय करते कोणाला माहितीये का? कोणाला सांगता येईल का? ईशा, आप बताओ, ये क्या कर रही है? ये छोटी सी जो लड़की है यहाँ पे, पता है? किसी को पता है? जिसको पता है नाम लिखो. बोलो. टच. टच. गुड गर्ल, शाबाश, वेरी गुड ईशा. इसमें क्या दिखाया है? टच. टच मतलब आप किसी भी चीज को जब छूते हो, हाथ लगाते हो, तो उसको क्या बोलते हैं? टच. ओके, आपण कुठल्याही गोष्टीला जेव्हा हात लावतो त्याला मराठीत स्पर्श करतो असं म्हणतात. म्हणजेच इंग्लिश मध्ये काय आहे? टच. ठीक है, क्या है? टच. वेरी गुड ईशा, शाबाश. अभी इसमें ये सब बच्चे मिलके क्या कर रहे हैं? कौन बताएगा? ये एक्शन कौन सी है? तनिष, सांगा तनिष, काय करतात हे सांग मला. जोरात बोल. जोरात बोल. पूल पूल करतात. व्हेरी गुड. व्यवस्थित मोठ्याने बोलायचं. हा, तुझा आन्सर एकदम करेक्ट आहे तनिष. बघा, पूल करतात. पूल म्हणजे काय? खेचतायत. तुम्ही हा गेम खेळता का कधी? बघा, तुम्ही शाळेत जेव्हा जात होतात, आपली शाळा चालू होती, तेव्हा तुम्ही हा गेम कदाचित खेळला असाल, किंवा तुम्ही टीव्हीवर पण बघितलं असेल, कार्टून मध्ये बघितलं असेल. काय करतात ही मुलं? त्यांनी बघा एक रस्सी धरलेली, आणि ती रस्सी ते काय करतायत? खेचतायत. ओके, मग खेचतायत म्हणजेच पुल करतायत. हम लोग कोई चीज खींचते हैं, जैसे सपोज कुर्सी है, ठीक है, चेयर है, तो चेयर एक जगह से दूसरी जगह लेते वक्त आप छोटे बच्चे हो तो आप उठा नहीं सकते, तो आप लोग क्या करते हो? उसको खींचते हो. ठीक है, तो दैट इज पुल. ठीक है, खींचना मतलब पुल करना. करना. आपण जी खेचतो एखादी वस्तू त्याला आपण काय म्हणतो? पुल. आणि मग हे काय आहे सांगा बरं मला. हा माणूस काय करतो इथे? लास्ट पिक्चर मध्ये हा काय करतोय? कोण सांगेल? बघूया. तनिष नंतर कोणाचं नाव आहे? रिद्धी. रिद्धी, सांग बाळा, शेवटच्या पिक्चर मध्ये हा माणूस काय करतोय सांग. पूल नाही बाळा, पूल म्हणजे खेचणे. ती मुलं जी आहेत ती पूल करतात. आता हा पुश करतोय. काय करतोय? पुश. बोल. हा हा, तुमचा आज नेटवर्कचा बहुतेक प्रॉब्लेम आहे. आवाज, रिद्धीचा आवाज नीट येत नाहीये. ओके, रिद्धी तो पुश करतोय. सगळ्यांनी लक्षात घ्या, पुश म्हणजे ढकलणे. बघा, एखादी वस्तू खूप वजन असेल तर तुम्हाला उचलता येत नाही आणि तुम्ही तिला लांब ढकलता, तेव्हा तिला काय म्हणतात? पुश करणे. पुश करना मतलब धकेलना. ठीक है, जैसे टेबल वगैरह हेवी होता है, वजन होता है, तो उसको आप ऐसे धक्का मार के खिसकाते हो थोड़ा थोड़ा आगे, उसको क्या बोलते हैं? पुश करना. एक बार फिर से देखो, पहला पिक्चर जो है वो क्या है? टच करना. ठीक है,
किसी भी चीज को हाथ लगाना मतलब टच करना, हात लावणे म्हणजे टच करणे. सेकंड पिक्चर में खींच रहे हैं बच्चे, खेचतायत ते, त्याला काय बोलतात? पुल. काय बोलतात? पुल. थर्ड पिक्चर मध्ये काय करतायत? पुश. पुश म्हणजे ढकलणे. ओके, एखादी वस्तू आपल्याला ढकलायची असेल, कुछ चीज हमको धकेलनी है, तो वो क्या है, उसको बोलेंगे इंग्लिश में पुश. ठीक है, आप लोगों को बहुत सी चीजें याद है, वेरी गुड. अभी यहाँ पे 4 पिक्चर्स है. तो पहले पिक्चर में ये जो छोटा बच्चा है वो क्या कर रहा है, कौन बताएगा? उर्वीचं नाव आहे नेक्स्ट. चला उर्वीचा माईक चालू करा. सांग बाळा उर्वी, हा पहिल्या पिक्चर मधला मुलगा काय करतोय? खातोय. खातोय. मग त्याला इंग्लिश मध्ये काय वर्ड शिकवला मॅमने, सांगा मला. इटिंग. इटिंग. गुड गर्ल. तो काय करतोय? खातोय. मग त्याला आपण त्याचं ऍक्शन काय आहे? इटिंग. लक्षात ठेवायचंय. ओके, शाबाश उर्वी. इटिंग लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. वो खाना खा रहा है, उसको हम लोग इंग्लिश में बोलेंगे ईटिंग. वेरी गुड. अभी उसके बाजू में जो लड़का है वो क्या कर रहा है, कौन बताएगा? उसकी एक्शन देखते हैं आगे कौन है. ठीक आहे, पर्णिका राहिलेली आहे अजून. चला पर्णिकाचा माईक चालू करा. जे राहिलेली मुलं आहेत त्यांना मी आधी घेणार आणि मग जे रिपीट आहेत त्यांना घेणार. ओके, पर्णिका सांग बाळा, हा सेकंड वाला मुलगा काय करतोय? बघ काय करतोय तो, सांग मला. पाणी पाणी पितोय. पितोय की नाही? मग पाणी पिणे म्हणजे काय शिकवलं तुम्हाला ऍक्शन वर्ड? लक्षात आहे का तुला? काय बोलतात त्याला इंग्लिश मध्ये? ड्रिंकिंग. ड्रिंकिंग. व्हेरी गुड, शाबाश, गुड गर्ल. बघा सेकंड जो आहे, तुम्ही पाणी पिता, ज्यूस पिता, तुम्ही कोल्ड्रिंक पिता की नाही सगळेजण. मग ते जे पिणं आहे, ते पिणं म्हणजे काय? ड्रिंकिंग. ओके, आपण कुठलीही वस्तू पितो, कुठलीही गोष्ट, तिला काय म्हणणार तुम्ही इंग्लिश मध्ये? ऍक्शनला काय म्हणणार? ड्रिंकिंग. पहिला आहे इटिंग, मग ड्रिंकिंग. व्हेरी गुड. आता हा जो तिसरा मुलगा आहे हा काय करतोय? धाराने हँड रेज केला होता. चला धाराचा माईक चालू करा. वॉकिंग. वॉकिंग. व्हेरी गुड. तो चालतोय. मग चालण्याला आपण काय म्हणतो? वॉकिंग. व्हेरी गुड, शाबाश धारा, व्हेरी गुड. नंतर आता हा जो इकडे सुपरमॅन दाखवलाय, दिसतोय तुम्हाला सगळ्यांना? तुम्हाला माहिती पण आहे सुपरमॅन, तुम्ही कार्टून मध्ये बघत असाल, मूवी बघत असाल. तो सुपरमॅन कोणती ऍक्शन करतोय, काय करतोय, कोण सांगेल मला? बघूया कुणाला येत आहे. नहुषला येत आहे का? नहुषचा माईक चालू करा. फ्लाइंग म्हणजे काय? उडतोय की नाही? मग आता मला नाही, ठीक आहे, मला आला आवाज नहुषचा. नहुष म्हणाला तो उडतोय म्हणजे फ्लाइंग. बरोबर आहे नहुष, शाबाश. मग मला आता कोण सांगेल? मला आता तनिष सांगेल की अजून कोण कोण उडतं. आता तुम्हाला कार्टून कॅरेक्टर माहित आहे म्हणून त्याचं पिक्चर मी टाकलं होतं प्रेझेंटेशन मध्ये. ओके, पण तुम्हाला असं कोण कोण उडताना दिसतं सांगा मला जरा. तनिषचा माईक चालू करा. सांग टीचरला, सांग. बटरफ्लाय. बटरफ्लाय उडतो. व्हेरी गुड तनिष, शाबाश. माईक बंद करा. उर्वी तू सांग, कोण कोण उडताना दिसतं? कबूतर. कबूतर. अजून? चिमणी. चिमणी. व्हेरी गुड. रिद्धी तू सांगशील का कोण कोण उडताना दिसतं तुम्हाला? कबूतर आणि क्रो. व्हेरी गुड. अजून काय माहितीये का? एरोप्लेन पण उडतो. व्हेरी गुड गर्ल, शाबाश. बघा सगळ्यांनी माईक बंद करा आता.
बघा, बटरफ्लाईज उडताना दिसतात आपल्याला आजूबाजूला. मग तुमचे बरेचसे सगळे बर्ड्सचे आहेत. कोणाचा तरी माईक चालू आहे, बंद करा पटकन, डिस्टर्बन्स येतोय. ओके, ठीक आहे. बघा, मग आपल्याला बटरफ्लाईज उडताना दिसतात, सगळे बर्ड्स उडतात कारण त्यांना पंख असतात, है ना. सभी बर्ड्स को पंख होते हैं, विंग्स होते हैं, इसलिए वो भी उड़ते हैं. और एक चीज जो बहुत अच्छे से रिद्धि ने बताई, वो क्या है? एरोप्लेन. एरोप्लेन भी तो उड़ता ही है ना आसमान में, तो ये सबको पता है. वेरी गुड. तो ये हो गई आपकी पिछली बार की रिवीजन. ओके. आपण मागच्या वेळी ज्या ज्या ऍक्शन शिकलो त्या सगळ्या ऍक्शनची ही रिव्हिजन झाली. परत एकदा बघूया. पहिला हा मुलगा आहे, हा रीडिंग करतोय. सेकंड मधली कोणती ऍक्शन आहे? रायटिंग आहे. थर्ड पिक्चर मध्ये स्लीपिंग आहे. मग हा जो पुढचा पिक्चर आहे फोर्थ, त्याच्यामध्ये टच करते, टचिंग. नंतर हे आहे पुलिंग, पुल करतायत. हा काय करतोय? ढकलतोय, पुश. ओके. नंतर इथे आहे इटिंग, म्हणजे खातोय. इथे ड्रिंकिंग म्हणजे पाणी पितोय किंवा ज्यूस पितोय. इथे हा काय करतोय? वॉकिंग, म्हणजे काय? चालतोय, वो चल रहा है. ओके. और ये जो सुपरमैन है वो उड़ रहा है, तो उसको बोलेंगे फ्लाइंग, फ्लाई कर रहा है. ओके. तो अभी ये पिछला पार्ट हमारा रिवाइज हो गया. अभी हम लोग क्या करेंगे? आज का सेकंड पार्ट स्टार्ट करेंगे. ओके. आता पहिल्या पिक्चर मध्ये इथे बघा काय करतायत ही मुलं. एक मुलगा एक मुलगी दाखवले तुम्हाला. काय करतायत? हसतायत जोर जोरात. ओके. मग ह्या ऍक्शनला बोलायचं लाफ. काय म्हणायचं? लाफ. माझ्या मागे सगळ्यांनी बोला, लाफ, लाफ. ओके. लाफ म्हणजे काय? हसणे. मग एकदा सगळ्यांनी हसा बघू जोरात. कसं असणार? हा 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 हा. हसा बघू सगळे पटकन. सब लोग जोर जोर से हंसेंगे अभी. हो गया हंस के? हाँ, तो हम लोग हंसने के बाद कुछ बच्चे रोते भी हैं, तो रोने वाली एक्शन को क्या बोलेंगे? क्राय. जे रडता की नाही तुम्ही मम्मी पप्पांकडे, हे पाहिजे, ते पाहिजे, हे नको, ते नको, असं बोलून बोलून रडत असता, खूप हट्ट करता. मग तुम्ही रडता त्या ऍक्शनला काय म्हणायचंय? क्राय. काय म्हणायचंय? क्राय. मी सगळ्यांकडनं या ऍक्शन परत करून घेणार आहे, लक्षात ठेवायचंय. क्राय. ओके. नंतर हा काय करतोय? बघा, किचन मध्ये आहे की नाही हा छोटा मुलगा, आणि त्याच्याकडे काय आहे? तो जेवण बनवतोय. मम्मी बनवते, कधी पप्पा बनवतात, कधी आजी बनवते. सगळेजण घरात मदत करतात की नाही किचन मध्ये. मग किचन मध्ये तुम्ही जे वेगवेगळे जेवण बनवतात की नाही, त्याला काय म्हणतात? कुकिंग. काय म्हणतात? कुकिंग. बोला माझ्या मागे, कुकिंग. जेवण बनवणे म्हणजे कुकिंग. ओके. रडणे म्हणजे क्राईंग, क्राय. हसणे म्हणजे लाफिंग, लाफ. ओके. या ऍक्शन आहेत, लाफ, क्राय, कुक. या तिन्ही ऍक्शन समजले का सगळ्यांना? पुढे जाऊया का आपण? बघा, इथे तुम्हाला दोन ऍक्शन दिल्यात. एक आहे क्लीन. क्लीन म्हणजे साफ करणे. जसं आता इथे बघा, एक छोटी मुलगी आणि तिचा भाऊ आहे. काय करतायत ते? त्या छोट्या मुलीच्या हातात काय आहे? ब्रूम, झाडू आहे. ती काय करते? कचरा काढतीये. ओके. आणि तिचा भाऊ काय करतोय? तो शोकेश, जो आरसा आहे बघा, तो साफ करतोय, पुसतोय. ओके. मग ते लोक जे काही काम करतात साफसफाईचं, त्याला काय म्हणतात? क्लीनिंग. जो साफ सफाई कर रहे हैं उसको क्या बोलेंगे? क्लीनिंग. ध्यान में रखना है. सब लोग बोलो पीछे, क्लीन. बोलो, क्लीन. ओके. देन यहाँ पे देखो, इस पिक्चर, ये तीन पिक्चर दिखाए मैंने वॉश के लिए. पहले पिक्चर में क्या कर रही है? देखो, ये आंटी है, वो क्या कर रही है? वहां पे साबुन रखा हुआ है और वो कपड़े धो रही है. कपड़े सुखाने भी डाले हैं, है ना. काय करतात त्या?
त्या कपडे धुतात बघा, साबण वगैरे ठेवलाय, बबल्स आलेत बघा त्यांच्या हातात इथे, आणि कपडे वाळत पण घातलेले आहेत. मग कपडे धुणे म्हणजे काय? वॉश. काय? वॉश. बोला सगळ्यांनी, वॉश. ओके. त्यानंतर बघा इथे खाली जे आपण सगळेजण करतो, काय करते ही मुलगी? ती हात धुतीये है ना, बेसिन मध्ये पाणी आहे आणि ती हात धुते बघा, खाली हँडवॉश पण ठेवलेला आहे. मग आपण हात जेव्हा धुतो त्याला पण आपण काय म्हणतो? वॉश. हँड वॉश. ओके. नंतर हा मुलगा काय करतोय बघा, इथे त्याची सायकल धुतोय. तुम्ही करता का हे सगळं घरात? हा, कोण कोण मम्मीला मदत करतं घरात हे सगळं करायला? बघू जरा नाव लिहा, कौन कौन मदद करता है मम्मी को ऐसे सब क्लीनिंग? जैसे ये देखो छोटे बच्चे फिर भी कर रहे हैं, तो कौन कौन करता है मुझे बताओ, कौन कौन अच्छे बच्चे हैं, देखते हैं हम लोग आज। मम्मी को घर में सफाई करने के लिए कौन मदद करता है? अपने नाम लिखो। अच्छा, उर्वी करते, रिद्धी करते, व्हेरी गुड. मग उर्वीचा माईक चालू करा, बघूया, आपण विचारूया उर्वीला. के धारा पण करते बहुतेक. उर्वी, पहिला उर्वी सांगणार आहे. उर्वी, माईक चालू करा. काय मदत करते बाळा मम्मीला घरात? भांडे हा घास करते हा आणि हा. जेवढं करताय तेवढंच सांगायचं मला, खरं खरं सगळ्यांनी. साफसफाईला करते. हा, गुड गर्ल. हा, आणि अजून काय करते का? बस बस, ठीक आहे उर्वी, गुड गर्ल, शाबाश. माईक बंद करा. बघा उर्वी मम्मीला भांडी घासायला मदत करते, साफसफाईला मदत करते, शाबाश, एकदम छान. रिद्धी काय करते? रिद्धी सांग बाळा. झाडू मारते, हा, कपडे धुते. व्हेरी गुड, शाबाश. बघा रिद्धी पण मम्मीला मदत करते, झाडू मारायला मदत करते, कपडे स्वच्छ करायला मदत करते, शाबाश. माईक बंद करा. धाराचा माईक चालू करा. मॅम, मी बुक पुसते, कपड्याच्या घालते. अरे वा, कपड्याच्या घड्या. शाब, अरे वा, गुड गर्ल. बघा धारा पण किती मदत करते मम्मीला, बरीचशी कामं करते. शाबाश धारा. अशी सगळ्यांनी छोटी छोटी कामं केली की नाही, की मम्मीची कामं कमी होतात की नाही. मग मम्मी पण तुमच्यासोबत खेळू शकते, तुम्हाला गोष्टी सांगू शकते, आहे की नाही. त्यामुळे सगळ्यांनी मम्मीला मदत करायची असते. ओके. फक्त धारा आणि रिद्धी आणि उर्वी एवढ्यांनीच नाही करायचंय, बाकी सगळ्यांनी पण करायचंय. ओके, शाबाश. आता आपण पुढचं बघूयात. माईक बंद करा. आता इथे वॉशिंग मध्ये बघा सायकल आहे, तो मुलगा छोटा त्याची सायकल धुतोय. तसं घरामध्ये बघा पप्पांकडे गाडी असेल तर पप्पा धुतात की नाही, कार असेल, बाईक असेल, तर तशी तुमची सायकल पण तुम्हीच धुवायला पाहिजे, कारण तुम्हीच वापरता की नाही. तुमची सायकल दुसरं कोणी वापरतं का? मम्मी पप्पा वापरतात का? नाही, तुम्हीच वापरता. त्यामुळे तुम्हाला ती धुवायला पाहिजे. तर मग कोणाकोणाकडे सायकल आहे जरा सांगा बघू, चॅट बॉक्स मध्ये लिहा बघू, कोणाकोणाकडे सायकल आहे. किसके किसके पास साइकिल है, जरा लिखो चैट बॉक्स में. कोई भी माइक ऑन नहीं करेगा.
माईक सगळ्यांचे बंद ठेवा, फक्त चॅट बॉक्स मध्ये नाव लिहायचं. हॅलो, सिर्फ अच्छा रिद्धीकडे आहे, नहुषकडे आहे, उर्वीकडे आहे. व्हेरी गुड. त्यामुळे आता ह्या पुढे तुमच्या सायकलची काळजी तुम्हीच घेणार आहात, लक्षात ठेवायचंय. ओके, व्हेरी गुड. चला आपण आपल्या प्रेझेंटेशन कडे जाऊया पुढे. बघा, ही महत्वाची कामं. आता हा मुलगा काय करतोय, पहिल्या पिक्चर मध्ये दांत ब्रश करतोय की नहीं, दांत घासतोय. देखिए वो दांत साफ कर रहा है अपने ब्रश लेकर, टूथब्रश लेकर. तो ये जो एक्शन है उसको बोलेंगे ब्रश, ब्रश करना. ओके, ब्रशिंग. काय करतोय तो, ब्रश करतोय. ओके, देन ब्रश केल्यानंतर काय करता तुम्ही, तोंड धुता आणि मग अंघोळ करता. हा बघा इथे छोटा मुलगा तुमच्यासारखाच काय करतोय, अंघोळ करतोय की नाही शॉवर मध्ये, त्याला म्हणतात बाथ. तुम्ही जी अंघोळ करता त्याला काय म्हणतात, बाथ म्हणतात. आणि अंघोळ केल्यावर काय करतो आपण, अंग पुसतो. हा बघा इथे टॉवेल घेऊन अंग पुसतोय, त्याला म्हणतात वाईप. काय म्हणतात, वाईप करणे. ओके, माईक कोणाचा तरी चालू आहे, धाराचा माईक चालू आहे. बघा, परत एकदा लक्ष द्या. पहिली ऍक्शन जी आहे इथे, दात घासणे म्हणजे काय, ब्रश. काय म्हणायचं त्याला, त्या ऍक्शनला ब्रश. सेकंड मध्ये काय आहे, बाथ. बाथ म्हणजे अंघोळ करणे. आणि तिसरी ऍक्शन काय आहे इथे, वाईप. वाईप म्हणजे काय, अंग पुसणे, टॉवेलने अंग पुसणे. आता हे अंग पुसण्यासाठी वाईपने लिहिलंय. तसं तुम्ही बघा, जेव्हा पप्पा कारची काच पुसतात त्याला पण आपण वाईप म्हणतो. टेबल पुसते मम्मी तेव्हा पण त्याला काय म्हणतात, वाईप म्हणतो. आपण घराच्या विंडोज पण पुसतो साफसफाई करताना, त्याला पण काय म्हणतो, वाईप म्हणतो. तसं इथे बघा मी दाखवलेलं, एक छोटी मुलगी आणि तिचा दादा आहे, तर तो जे साफसफाई करतोय ना, तो आरसा पुसतोय ना, त्याला पण वाईप म्हणतात. ओके, तर आज पण तुम्ही बरेचसे नवीन नवीन वर्ड शिकलात. आपण एकदा परत रिवाइज करूया त्या सगळ्यांना. आणि मला आता मी काही ऍक्शन तुम्हाला करून दाखवायला सांगणार आहे. तुम्ही एकेकाने वीडियो ऑन करायचा है. ठीक है, अभी सुनिए. बच्चों का मैं वीडियो ऑन करने के लिए बोलूंगी एक एक करके, और मैं एक्शन करने के लिए बोलूंगी, तो बच्चों ने वो एक्शन करके दिखाना है. पहले मैं रिवाइज कर लेती हूँ. ठीक आहे, पहिले मी सगळ्या ऍक्शन परत एकदा शिकवते, सांगते तुम्हाला, त्या बघून घ्या. आणि मग सगळ्या मुलांनी मी जसं ज्याचं ज्याचं नाव घेईन त्याने व्हिडिओ आणि माईक दोन्ही चालू करायचंय आणि मला ती ऍक्शन करून दाखवायची. ओके, तर पहिली ऍक्शन काय आहे, लाफ. लाफ म्हणजे काय, हसणे. ओके, तुम्ही हसता त्याला म्हणतात लाफ, मोठमोठ्याने हसणे. दुसरी ऍक्शन काय आहे, क्राय. क्राय म्हणजे रडणे. तिसरी ऍक्शन आहे कुक. कुक म्हणजे काय, जेवण बनवणे. त्यानंतरची ऍक्शन आहे क्लीन. क्लीन म्हणजे काय, साफसफाई करणे. मग आहे इथे वॉश. वॉश म्हणजे काय, बघा वॉश मध्ये बऱ्याचशा गोष्टी दिल्यात, कपडे धुणे, हात धुणे, तुमची सायकल, या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही पाण्याने धुता त्याला आपण काय म्हणतो, वॉश. ओके, नंतर हे काय आहे, ही ऍक्शन काय आहे, ब्रश. दात घासणे म्हणजे ब्रश. आपके दांत आप साफ करते हो तो वो है ब्रश. बाद में नहाना, अंघोळ करणे म्हणजे काय, बाथ. और नहाने के बाद आप जब आपका पूरा बॉडी साफ करते हो टॉवेल से ड्राई, तो उसको बोलते हैं वाइप. ठीक आहे, आपण जे अंघोळ केल्यानंतर अंग पुसतो त्याला म्हणतात
वाईट. ओके, आता ह्या ऍक्शन, कोणकोणत्या ऍक्शन मी तुम्हाला करायला सांगणार आहे ते बघूया आपण. चला, मी एकेकाचा, आपण सिनियर केजी पासून स्टार्ट करूया. ओके, तर पहिले रिद्धीचा माईक आणि व्हिडिओ दोन्ही चालू करायचे. हा, चला रिद्धी, थोडं समोर ये बाळा. येस. हा, आता मला पहिले लाफची ऍक्शन करून दाखवायचंय. लाफ म्हणजे काय सांगितलं मी? हसणे. मग हसून दाखवा, चला जोरात. व्हेरी गुड. आता पुढची ऍक्शन काय आहे? क्राय. क्राय म्हणजे काय सांगितलेलं? रडणे. मग क्रायची ऍक्शन कशी करणार? करून दाखवा. रडायची ऍक्शन कशी करणार? हा, गुड गर्ल, शाबाश शाबाश. आता मला सांग, रीडिंगची ऍक्शन कशी करणार बाळा? रीडिंग कसं करणार? ओके, बंद झाला तिचा व्हिडिओ. ठीक आहे, नंतर कोणाचा माईक चालू आहे? एक मिनिट. ठीक आहे, आता उर्वीचा माईक आणि व्हिडिओ चालू करा. येस, बघा उर्वी दिसतेय सगळ्यांना. व्हेरी गुड. आता उर्वी पहिली ऍक्शन सुरूच केली तू. लाफ. हा, लाफ म्हणजे हसणे. गुड गर्ल. आणि क्रायची ऍक्शन कशी करणार? क्राय म्हणजे काय? रडणे. शाबाश. रीडिंग कसं करणार? रीडिंग म्हणजे काय सांगितलेलं मी? हा, वाचायचंय. व्हेरी गुड, शाबाश, गुड गर्ल, व्हेरी गुड. माईक आणि व्हिडिओ बंद करा बाळा. खूपच छान ऍक्शन केली हा तू. शाबाश. बंद करा व्हिडिओ आता. व्हेरी गुड उर्वी. आता आपण जाऊया जूनियर केजी कडे. और आज जूनियर केजी में सिर्फ ईशा है, तो ईशा का वीडियो और माइक शुरू कीजिए. एक मिनट हाँ ईशा, तुम हमें दिख नहीं रही हो, मैं देखती हूँ. वीडियो शुरू करो ईशा का. वो जो माइक के बाजू में वीडियो चालू है मैडम. हाँ, अभी दिखी. यस. हाँ ईशा. बोलो, चलो पहला लाफ का एक्शन बताओ. लाफ मतलब हंसना. बताओ, हंस के बताओ, जोर जोर से. जोर से हंसो. इसको ये जो अभी ईशा कर रही है उसको बोलते हैं स्माइल. लेकिन हम लोग जोर जोर से हंसते हैं ना, उसको बोलते हैं लाफ. ओके, अभी क्राई का एक्शन करो ईशा. रोने का एक्शन करो. कैसे रोते हो? करो. हाँ हाँ, ऐसे रोते हो, है ना. और रीडिंग कैसे करते? रीडिंग मतलब क्या? पढ़ना है. कोई बुक वगैरह कैसे पढ़ते हैं? बुक है सामने कोई? बताओ कैसे पढ़ेंगे? हाँ, ऐसे बुक खोल के पढ़ेंगे. शाबाश, गुड गर्ल, वेरी गुड ईशा. चलो माइक बंद करो, वीडियो बंद करो. शाबाश. आता आज जूनियर में सिर्फ ईशा थी, तो बाकी बच्चों ने मिस कर दिया. अभी जाते हैं हम लोग नर्सरी की तरफ. चला, नहुषचा व्हिडिओ चालू करा आणि माईक. नहुष. हा, अरे नहुष आधीच हसायला लागलेला आहे.
व्हेरी गुड. आता रडायची ऍक्शन करून दाखव. चल. क्राईंग. रडायची. हा, हे सगळं सगळ्यांना छान जमतं तुम्हाला. आणि रीडिंग कसं करतात? नहोश, रीडिंग कसं करतात सांग मला. रीडिंग कसं? थांबा. बरं ठीक आहे, जवळ बुक नसेल तर राहू दे, आपण पुढच्या वेळी घेऊ. ओके. तिथे कसं रीडिंग? बघा, चला, वल्लभ बुक घेऊन आलेला आहे. रीडिंग करतो. हा, रीडिंग म्हणजे काय? तुमच्या समोर जे बुक असतं ते वाचायचंय वाच तुम्ही. व्हेरी गुड. शाबाश नहुष. बघा, रीडिंग कसं करायचं, या सगळे ऍक्शन आता नहुषने पण दाखवलं. आता आपण कोणाला घेणार आहोत? धारा. चला, धाराचा व्हिडिओ चालू करा. जोरात खास. पण धारा दिसत नाहीये, सगळा ब्लॅक आउट झालाय. बघा, स्क्रीन मध्ये धारा दिसत नाही आम्हाला. परत एकदा व्हिडिओ चालू करा आणि लाईटच्या ठिकाणी बसवा तिला. नाही, व्हिडिओ नाही होते. माईकच्या बाजूला व्हिडिओ आहे बघा. माईक आणि एंड बटनच्या मध्ये आहे, त्याला फक्त क्लिक करा. हा, ते ऑन आहे पण कॅमेरा नाही ऑन होते. ओके. हा, झाला. हा, झाला झाला. पण हे बॅकग्राऊंड चालू आहे बहुतेक, तर फ्रंट कॅमेरा ऑन करा. म्हणजे सेल्फी मोड जो असतो तुमचा. येस, व्हेरी गुड. चला, धारा, पहिल्यांदा लाफिंगची ऍक्शन करायची आहे. हा, गुड. शाबाश. आता क्राईंग कसं करणार? क्राईंगची ऍक्शन कर. हा, व्हेरी गुड. रीडिंग कसं करतात दाखव मला. ओके, बुक घेऊन वाचायचं आहे. शाबाश, व्हेरी गुड धारा. खूप छान. आणि सगळ्यांनी ह्या ऍक्शन लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. पुढच्या वेळी जेव्हा मी नवीन ऍक्शन शिकवणार तेव्हा त्या विचारणार आहे. ओके. आता व्हिडिओ बंद करा. व्हेरी गुड. आता आहे आपल्याकडे ओके, तनिषचा व्हिडिओ चालू करा. चला. हा, आधीच हसायला सुरुवात केली तनिषने. व्हेरी गुड. आता रडून दाखव मला. क्राय कसं करणार? हा, आणि रीडिंग कसं करणार? रीडिंग कसं करणार सांग. हा, दम थम. ए दम थम. दम थम. हे बोल ना. व्हेरी गुड. सगळेजण ऍक्टिंग मध्ये तुम्ही हुशार आहात. व्हेरी गुड. ठीक आहे, व्हेरी गुड. बास, बंद करा व्हिडिओ. व्हेरी गुड. पुढे आहे पर्णिका. चला, पर्णिकाचा व्हिडिओ ऑन करा. पर्णिका दिसत नाहीये आम्हाला अजूनही. व्हिडिओ ऑन केलाय का तुम्ही पर्णिकाचा? हो, केलाय. नाही दिसत आहे. हा, आता दिसायला लागली. ओके, ठीक आहे. दिसते. ठेवा. थोडा. व्हेरी गुड. आता व्यवस्थित दिसते. हॅलो पर्णिका. चला, मला पहिले लाफची ऍक्शन करून दाखव बाळा, हसायची.
जोरात हसायचं. हे स्माइल करताय तुम्ही. जोरात कसं हसता? तुम्ही कार्टून बघताना हसता की नाही जोरात? भीमचं कार्टून बघताना भीमने कालियाला मारल्यावर हसता की नाही जोरात? कसं हसता? हा 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 हसता की नाही? हा बरं ठीक आहे. आता क्राईंगची ऍक्शन करून दाखव बाळा. क्राईंग म्हणजे काय? रडायची ऍक्शन करा. तू रडत नाही का? तू रडते ना दररोज. मला दाखव आता कशी रडते दाखव. हा अशी रडते. आणि रीडिंग कसं करता रीडिंग? हा असं तोंडासमोर धरून थोडी रीडिंग होतं. हा असं धरायचं आणि मग वाचायचं असतं. ओके ओके. तुझ्याकडे काय आहे? फोनिक्सचं बुक आहे. ठीक आहे. हे वाचायचंय दररोज. ओके व्हेरी गुड. चला आता तुमचा व्हिडिओ बंद करा. शाबाश. बघा तुम्ही सगळे किती हुशार झालात. सगळ्यांनी मला मी सांगितलेल्या ऍक्शन्स खूप व्यवस्थितपणे करून दाखवल्या. ओके त्यामुळे सगळ्यांनी अभ्यास करत राहायचंय. बघा आपली शाळा अजूनही बंद आहे. क्लास सध्या ऑनलाईन आहे. तुमच्या शाळेचा पण काही अभ्यास ऑनलाईन होत असेल, पण तुम्हाला स्वतःला क्लासमध्ये आणि शाळेत जाऊन बसता येत नाहीये की नाही? मग आता घरी कोण टीचर आहे? मम्मी आणि पप्पा. मग मम्मी पप्पा तुमचा अभ्यास घेतात तेव्हा सगळ्यांनी तो अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. ओके सब लोग अच्छे से पढ़ाई करेंगे. जो भी मम्मी बताएंगी, पापा बताएंगे, आपकी बड़ी दीदी होगी घर में, वो बताएगी. तो सब ने वो पढ़ना है अच्छे से और कंटिन्यू करना है पढ़ाई. राइटिंग सब लोग कर रहे हैं क्योंकि ज्यादातर लोगों का सॉरी ज्यादातर लोगों का होमवर्क अभी भी नहीं आ रहा है. तनिषने हँड रेज केलाय. कशासाठी? माईक चालू करू शकता तुम्ही? काही डाऊट आहे का? तनिषचा हँड रेज झाला होता. ओके बाय मिस्टेक. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. ठीक आहे. तर आता परत एकदा थोडस मी प्रेझेंटेशन कडे जाते तुमच्या. बघा आज आपण काय काय शिकलोय? लाफ, क्राय, कुक, क्लीन, वॉश, ब्रश, बाथ, वाईप. ओके तर या अशा ऍक्शन्स ज्या आहेत त्या तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे आणि त्यानुसार काही जणांना मी ऍक्शन आयडेंटिफाय करायला सांगेन, म्हणजे मॅच करायला सांगेन. आणि काही जणांना जे सिनियर केजी ची मुलं आहेत त्यांना हे लिहायला सुद्धा लागणार आहे. ओके कारण तुम्ही आता नेक्स्ट इयरला फर्स्ट स्टँडर्ड मध्ये जाणार. फर्स्ट स्टँडर्ड मध्ये गेल्यावर तुम्हाला हे सगळं ऍक्शन्स वाचता पण आल्या पाहिजे. तुम्हाला रीडिंग पण आलं पाहिजे. ओके आयडेंटिफाय खूप छान करताय सगळेजण. तुम्हाला आता ओळखता यायला लागलंय सगळ्यांना, पण रीड पण करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी सिनियर केजी वाल्या मुलांना मी ह्या ऍक्शन्स लिहायला सुद्धा देणार आहे. ओके सगळ्यांनी जसं तुम्ही बाकी स्पेलिंग लिहिताय की नाही आपल्या इंग्लिशच्या क्लासमधल्या स्पेलिंग, तशाच ह्या स्पेलिंग पण लिहून पाठ करायच्या. ओके त्या व्यतिरिक्त हा आपला आधीच्या क्लासचा अभ्यास होता. या ऍक्शन्स होत्या सगळ्यांनी छानपणे केलेल्या आहेत. तर इथे आपण पीपीटी बंद करूया. ओके चला थँक्यू. आणि क्लास नाही बंद होत आहे, मी फक्त पीपीटी बंद करते. ओके आता तुम्ही काय करायचं आहे? रिद्धीचा माईक बंद करा. रिद्धीचा माईक चालू झालाय. बघा आता काय करणार आहोत आपण? तुम्हाला मध्ये टीचरने काही कन्व्हर्सेशन शिकवलेले, नवीन कन्व्हर्सेशन, माय स्कूल वगैरे, कोणाला आठवतंय का? कोणते कोणते कन्व्हर्सेशन शिकवले कोणी सांगेल का मला? मागच्या ट्यूसडेला टीचरने शिकवलेले, प्रियांका मॅडमने शिकवलेले. बरं ठीक आहे आपण थोडस रिवाइज करूया.
प्रत्येकाने आपण जे नेहमी बोलून घेतो तुमचं माय नेम इज, आय एम स्टडिंग इन विच क्लास ते सांगायचंय. आय एम म्हणजे तुमचं एज सांगायचंय. आय एम 4 year old, 5 year old, 6 year old असं. आणि काय सांगायचंय, माय स्कूल नेम इज. ओके, चला सिनियर केजी पासून स्टार्ट करूया म्हणजे बाकीच्या मुलांना ते लक्षात येईल. रिद्धीचा माईक चालू करा. रिद्धी माय नेम इज बोलायचं आहे. बोल बाळा. My name is Didi Alice Palak. हा I am 5 years old. हा आय एम 5 years स्टडिंग old. इन. I am studying senior KG day. हा Class. माय स्कूल My नेम इज. school name is English School. हा, आता सगळ्यांनी इथे एक नवीन गोष्ट ऍड करायची आहे. आय लिव्ह इन म्हणजे तुम्ही कुठे राहता ते पण सांगायचं. ओके, बोल माझ्या मागे. आय I लिव्ह इन. live कुठे राहते सांग आता. हा, कुठे राहते. Mumbai, Bandra. व्हेरी गुड, थँक्यू. माईक बंद करा बाळा. आता पुढे उर्वीचा माईक चालू करा. उर्वी चला. हा My name is Urvi Shankar Jagdale. आय एम. I am हा 5 5 years years old. old. Very good. I am studying in. I am studying Uh, senior KG class. very good. My school name is. My school name is Uh, Saraswati Vidya Mandir. हा, आता नवीन सेंटेन्स आपण जोडायचंय. आय लिव्ह इन. I live in हा, कुठे राहते. Talegaon, Dabhade. वेरी गुड, शाबाश उर्वी, गुड गर्ल. अभी ईशा का माइक शुरू कीजिए. बोलो ईशा. My name is Isha Hira. हाँ I am 4 हाँ years ओल्ड. old. ओल्ड. Gold. कोल्ड नहीं, ओल्ड. OLD, ओल्ड. Old. हाँ हाँ Old and old. हाँ. आई एम स्टडिंग इन. I study in हाँ, near KG class. शाबाश. माय स्कूल नेम इज. My school name is हाँ, Manoda English School. शाबाश. अभी नया सेंटेंस बोलेंगे. आई लिव इन. I live in कहाँ रहते हो. शिरडोन. Sitanpada. यस, गुड गर्ल. Sitanpada. शिरडोनपाड़ा. वेरी गुड ईशा, शाबाश. अभी ईशा के बाद नर्सरी. ठीक है, तो नर्सरी में नहुष. चला नहुषचा माईक चालू करा. My हाँ name is Nahush. Nahush. हाँ. आई एम. Ratul. हाँ Four. Four. years old. I am studying in I am studying nursery class. class. हाँ, आता I live in. I live हाँ, in शिरडोन. व्हेरी गुड. चला आता
धाराचा माईक चालू करा. बोला धारा. My name is हा Dara Avyat Chauhan. हा I am आय एम 4 years ओल्ड. old. हा आय एम स्टडिंग इन I'm studying in नर्सरी क्लास. nursery class. येस. आणि आता बोला आय लिव्ह इन I live my school name my school name is हा Little West Nursery. हा I live in Aurangabad. हा व्हेरी गुड. बस आय लिव्ह इन औरंगाबाद. संपला. गुड गर्ल. व्हेरी गुड धारा. आता पर्णिका. चला पर्णिकाचा माईक चालू करा. बोल बाळा. My name is Panika. पूर्ण नाव सांगा. माय नेम इज पर्णिका. My name is Panika. आय एम I am 3 years old. हा पुढे आय एम स्टडिंग इन I'm studying in nursery. हा I live आय लिव्ह इन Kulla. कुर्ला. व्हेरी गुड. शाबाश पर्णिका. आता राहिला आपला तनिष. चला तनिषचा माईक चालू करा. बोल बोल. तनिषने क्राईंगची ऍक्शन चालू केलेली दिसते. बोलणार आहे का तनिष? बोल बोल बाळा. माय नेम इज. My name is पुढे नाव सांग. पुढे पुढे सांग. Miranda Pupa. I live. Miranda Pupa. I am I am Nashal Chas. I am आय एम 3 years old. I am Our 3 years. theater. I live in I live in live कुठे राहतो तू? in children money. शिरडोन. व्हेरी गुड. आणि आय एम स्टडिंग इन Nashal class. नर्सरी क्लास. ओके ठीक आहे. ठीक आहे. तर आता आपण इथेच क्लास आज क्लोज करूया. तुम्हाला होमवर्क मी पाठवून देईन दिवसभरामध्ये. सगळ्यांनी कंप्लीट करायचा आहे. आणि ह्या ज्या ऍक्शन्स आहेत त्या घरी जरा परत रिवाइज करायच्या. सगळ्यांनी करून दाखवायच्यात मम्मी पप्पांना सगळ्या ऍक्शन. ओके ठीक आहे. तर चला आता तुम्ही सगळेजण क्लास लिव्ह करू शकता. बाय बाय एव्हरीवन. टेक केअर. Bye bye teacher. Bye. Bye teacher. Bye Bye bye. teacher. Bye bye. Bye everyone. Bye. Bye bye. Bye Riddhi. Bye Dhara.